भाषण करायला आलेलो नाही, मी तुमच्याशी बोलायला आलोय, कारण मला लहान मुलांशी बोलायला खूप आवडतं. आणि आता तुमच्यापैकी कितीतरी मुलांना उत्तम वाचनासाठीचे बक्षीस मिळाले. मला खूप आनंद झाला. आजकाल वाचनाची गोडीच राहिलेली नाही, वाचन खूप कमी झालं आहे. ज्याला पाहावं तो कशामध्ये बघतोय? मोबाईल मध्ये बघतोय. पण तुमच्या शाळेतले मुलं इतकं छान वाचन करतात आणि बक्षीस मिळवतात, त्याचा खूप आनंद मला झालेला आहे. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेतला आणि म्हणून आज ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाली त्या सगळ्या आपल्या छोट्या दोस्तांसाठी एका जोरात टाळ्या होतात. आज हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे आपल्या शाळेने आणि यामध्ये प्रमुख भूमिका सुदर्शन बडगुजर सरांची आहे. त्यांनी असं म्हटलं सुरुवातीला की आज खूप चांगला दिवस आहे, गुरुवार आहे, तर त्याची सुरुवात खरोखरच चांगली झाली. मी भुसावळ स्टेशनला उतरलो आणि आपले राजेंद्र बडगुजर सर मला घ्यायला आले. नंतर त्यांच्याबरोबर शाळेत येताना मला देवदर्शन सुद्धा झालं. दोन मंदिरांमध्ये ते मला घेऊन गेले. अशा प्रकारची चांगली सुरुवात आजच्या दिवसाची झाली. त्यानंतर इथे आल्यानंतर आपले जे मुख्याध्यापक आहेत शाळेचे आदरणीय गौरी सर यांनी मनापासून स्वागत केलं. गौरी सर हे पुढच्या महिन्यामध्ये निवृत्त होत आहेत. त्याला सेवानिवृत्तीसाठी आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावरती गौरी सरांच्या सोबतच असलेले वाघ सर या शाळेचे पर्यवेक्षक आहेत, बारी मॅडम आहेत, त्यानंतर बडगुजर सर आहेत, आमचे आयोजक आहेत सुदर्शनजी बडगुजर. त्याचं नावच किती छान आहे, सुदर्शन बडगुजर. आणि मला खरोखर इतका आनंद वाटतो की एक ग्रंथपाल असलेली व्यक्ती एवढ्या उत्साहाने अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करते. अशा प्रकारचा उत्साह मी म्हणजे कुठेही पाहिला नाही, हे कबूल करतो. आणि खरोखर ते ग्रंथांनी वाचावं, शिक्षकांनी वाचावं आणि सर्वांनीच वाचावं असे त्याला मनापासून वाटतं आणि त्या दृष्टीने ते कार्यक्रम घेत असतात. म्हणून मनापासून आदरणीय शिक्षक बंधू भगिनींचा सुद्धा गौरव करण्यात आला. ते सुद्धा विविध उपक्रमांमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी होतात. म्हणून त्यांचं पण मी अभिनंदन करतो सगळ्यांचं. आपलं शिकवण्याचं जे काम आहे त्याचं आपण सगळे करतो, पण त्याही व्यतिरिक्त आणखी जे काही उपक्रम असतील किंवा शाळेने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी असेल ती सगळी मंडळी पार पाडतात. त्याचा खूप मोठा आनंद आहे आणि म्हणून पुनश्च एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि छोट्या दोस्तांनो, मी तुमच्याशी बोलतो आहे तेव्हा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आज या ठिकाणी जो कार्यक्रम सुरू झाला आपला, हा अतिशय वेळेमध्ये सुरू झाला आणि वेळेमध्ये तो संपणार आहे. त्याच्यात आपल्याला असं पण बघायला मिळालं की काही खेड्यावर राहणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांच्या बस आलेल्या होत्या आणि त्यांना त्या ठिकाणी जायचं होतं, तर ते निघून गेले, हरकत नाही. पण वेळेचं महत्व किती आहे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे वेळ. गेलेली वेळ कधी परत येत नाही. आपल्या हातामध्ये फक्त आजचा दिवस आहे आणि तोही आताचा वेळ आहे. आजचा दिवस गेला
तो आपल्या हातात नाही आता. उद्याचा दिवस आपण सांगू शकत नाही, म्हणून आपल्या हातामध्ये काय आजचा दिवस आहे. तुम्ही सगळे इंग्रजी शिकताना इंग्रजीमध्ये एक छान वाक्य बघा. ते वाक्य असं आहे की इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट something valuable is lost, and if character is lost, everything is lost. आता त्याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो बाळांनो की मी तुम्हाला इंग्रजी वाक्य सांगितलं, ते वाक्य पुन्हा सांगतो मी काही का. इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग व्हॅल्युएबल इज लॉस्ट. अँड इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. याचा अर्थ असा आहे की जर आपल्याजवळ असलेला पैसा संपत्ती ही जर आपण गमावली तर फार काही गमावलं असं समजू नका. कारण काय की पैसा परत मिळवता येतो. इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग